प्रणितीने संपूर्ण मतदारसंघात रात्रंदिवस फिरत आहे। ती महिला असून विदाउट सिक्युरिटी ती कुठेही जाते। मी तिला सिक्युरिटी घेण्यासाठी विनंती केली होती, मात्र तिला जनतेत राहायचं आहे, त्यामुळे ती कुठलीही सिक्युरिटी घेत नाही आहे। त्याचंच हे चिन्ह आहे की या पदयात्रेत मोठ्या संख्येने लोक दिसत आहेत। विरोधक कितीही असले तरी ती एकटी फाईट करू शकते, त्याचंच हे उदाहरण आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेत ती विरोधी पक्षात होती, त्यामुळे ती चांगलीच तयार झालेली आहे। ती फक्त फाईटच करणार नाही तर लोकांना न्याय मिळवून देईल। पदयात्रेचा दिवस आहे, अखेरचा दिवस आहे प्रचाराचा। कसं वातावरण पाहायला मिळतंय? जिल्हाभरात जोरदार प्रचार यंत्रणा राबवलेली आहे। ताईंनी काय वातावरण आहे? ताईंनी तर खूप चांगल्या तऱ्हेनं संपूर्ण मतदारसंघामध्ये तिने पायी रपेट मारलेली आहे। संपूर्ण त्या लोकांना, सर्व समाजाला, सगळ्या मतदारसंघामध्ये ते रात्रंदिवस फिरते आहे। सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 11पर्यंत ती फिरते आहे एकटी, आणि त्याच्याबरोबर काही कार्यकर्ते असतात, 2-3 कार्यकर्ते असतात, पण ती महिला असून विदाउट सिक्युरिटी ती कुठेही जाते। मी त्यांना विनंती केली की तू सिक्युरिटी घे, पण ती म्हणते नाही, मला जनतेत राहू द्या, आणि म्हणून ती कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी घेत नाही। आज मला वाटतं की त्याचंच हे चित्र आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही पदयात्रा दिसते। खरं तर 5 विरोधी आमदार जे आहेत, म्हणजे सत्तेतले आमदार 5 आहेत आणि ताई एकटे आमदार आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये, तरी ताई चांगली फाईट देताना पाहायला मिळतात। कसं चित्र असेल आगामी? याचंच हे प्रतिनिधित्व आहे की ती अपोजिशन किती असलं तरी ती एकटी फाईट करू शकते। हे त्याचंच हे उदाहरण आहे। पार्लमेंटमध्ये आणि महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये ती विरोधी पक्षामध्ये होती, त्यामुळे ती तयार झालेली आहे आता फाईट करण्याकरता, आणि त्यामुळे ती फाईट चांगल्या तऱ्हेनं करेल आणि लोकांना न्याय मिळवून देईल, नुसते फाईट करणार नाही। साहेब, खरं तर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सातत्याने पाहायला मिळतोय। काल देखील जवळपास 32 काँग्रेसचे जे आणि काँग्रेस असतील, MIM असतील, ह्या सर्व नेत्यांना, जे नगरसेवक आहेत माझे, त्यांना हद्दपारीची नोटीस काढण्यात आलेली आहे निवडणूक होईपर्यंत। कशाचं हे प्रतीक आहे? आता तुम्हीच त्याचं ॲनालिसिस करू शकता, मी काय त्याच्याशी बोलत नाही। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।